करने पड़ते हैं। मित्रांनो त्याला प्रॉपर आपण सेफ घेऊया। बघा गोल पूर्ण सेफ झालाय, तुम्ही बघू शकता। हे बघा प्रॉपर पूर्ण गोल झालाय। तर असं आपल्याला गोल शेप मध्ये बनवायचं आहे। तर आपला 2 तिळगुळ तयार झालाय। नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे चांगले असेल। मित्रांनो मकर संक्रांती आले तर आपल्याला बनवायचे तिळगुळची रेसिपीज। तर तिळगुळची रेसिपीजला काय काय सामग्री लागतात तर आपण या व्हिडिओ मध्ये बघून घेऊया। व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा, व्हिडिओ स्किप करू नका। जर चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असंच मला सपोर्ट करत राहा। चला तर मग आपण बनवूया तिळगुळची रेसिपी। मित्रांनो इथे आपण एक कढाई घेतली आणि कढाई गरम होईपर्यंत आपण 5 मिनिटं थांबणार आहे। कढाई गरम झाल्याच्या नंतर आपण इथे तीळ घेतले 200 ग्राम आणि शेंगदाणा घेतले आणि गुळ आहे। तर आपण बनवणार आहे आता तिळगुळ। तर बघूया तिळगुळची रेसिपी कसे बनते। मित्रांनो आता आपण तीळ कढाईमध्ये घालणार आहे। हे बघा आता तीळ आपण थोडा भाजून घेऊया। वहिनी आपण किती ग्राम घेतलं? 200 ग्राम तीळ घेतलंय ना? तर मित्रांनो आपण 200 ग्राम तीळ घेतलंय। तर तीळला पूर्ण लाल होईपर्यंत आपण त्याला प्रॉपर भाजून घ्यायचा। त्यानंतर ते तीळ काढायचं। तीळला चांगलं भाजून घ्यायचं। बघा तीळ कसं भाजतंय बघा, आणि स्लो गॅसवर आपण तीळला भाजून घ्यायचं। तीळ लाल होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं मित्रांनो। मित्रांनो तीळ लाल झालंय आणि आता तीळ आपण काढून घेऊया। बघा मित्रांनो बघा तीळ व्यवस्थित लाल झालंय आणि आपल्याला प्रॉपर लाल करून घ्यायचंय, भाजून घ्यायचंय। तर आता आपण शेंगदाणा आपण भाजून घ्यायचंय। वरी शेंगदाणा पूर्ण लाल करायचं का? हा मग मित्रांनो शेंगदाण्याला पण जरा भाजून घ्यायचं। हे कच्चा शेंगदाणा आहे तर त्याला पण नॉर्मल भाजून घ्यायचं। हे बघा मित्रांनो आता शेंगदाणा बघा लाल झाले। तर आपण आता शेंगदाणा काढून घेऊया। हे बघा प्रॉपर लाल झालंय। पहिली काढून घ्या। शेंगदाणा काढून घेतलाय बघा। इथे शेंगदाणा अरे तुझ्या मित्रांनो शेंगदाणा इथे भाजून झालंय, तीळ पण झालंय। आपलं 2 साहित्य रेडी झालंय। आता आपल्याला गुळ तयार करायचंय। मित्रांनो आपल्याकडे गुळ आहे पण मोठं आहे तर आपल्याला असं बारीक करून घ्यायचंय गुळ। मित्रांनो शेंगदाणा असे बारीक करून घ्यायचं। हे बघा बघू शकतात। मित्रांनो 2 चम्मच आपण तूप घालून घ्यायचं, 2 किंवा 3 चम्मच। बघा मित्रांनो शेंगदाणा आहे, गुळ आहे आणि तीळ आहे आणि आपला आता तूप गरम झालंय तर त्यामध्ये आपण गुळ टाकून घेऊया। आता मित्रांनो 2 चम्मच आपण पाणी टाकूया। मित्रांनो स्लो गॅसवर आपण गुळला फेटून घेऊया। हे बघा फेस सुटलंय।
आणि पूर्ण ह्याला वितळून घेऊया मित्रांनो, तेव्हाच आपल्याला तिळगुळचे लाडू बनवता येईल. मित्रांनो बघा कसं गूळ पूर्ण वितळून झालंय आणि गूळ वितळून झाल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये तीळ आणि शेंगदाणा टाकणार आहे. हे बघा मित्रांनो, स्लो गॅसवर बघा आपल्याला गूळ पूर्ण घट्ट करून घ्यायचंय. बघा गूळ तुम्ही बघू शकता घट्ट झालंय. हे बघा मित्रांनो, तुम्हाला लो गॅसवर शिजायला 4 ते 5 मिनिटं लागतात घट्ट व्हायला गूळ. हे बघा मित्रांनो, आता आपण गुळचं ड्रॉप थोडस आपण पाणीमध्ये घालून घ्यायचं, बघायचं की क्रिस्पी होतंय का नाही. हे बघा आणि 1-2 मिनिटं ठेवायचं, थोडं थंड होण्यासाठी आपण ठेवूया आणि आपल्याला बघायचं क्रिस्पी होतंय का नाही. बघा असं गुळ तयार झालंय, तर असं आपण पाणीमध्ये टाकलं तर ते आवाज यायला पाहिजे. हे बघा क्रिस्पी होण्यासाठी आपण हे चेक करून घ्यायचं. आपलं झालंय गुळ तयार. तर चला तर मग आता आपण बनवू. मित्रांनो जरासा आपण आता इलायची पावडर घालून घेऊया. बघा आणि थोडासा सोडा पण आपण घालून घेतला. दोघांना मिक्स करून घेऊया आणि त्याला टाकूया तीळ. हे बघा तीळ टाकूया आणि हलवून घेऊया जरा. त्यानंतर आपण टाकूया शेंगदाणा. आणि दोघांना मिक्स करून घेऊया प्रॉपर. बघा मित्रांनो असं मिक्स झालंय. बघा बघा मित्रांनो असं मस्तपैकी आपला तिळगुळ. मित्रांनो इथे आपण एक प्लेट घेतलाय, त्या प्लेट मध्ये थोडंसं तेल लावून घेऊया. हे बघा हे बघा पूर्णपर्यंत तेल लावूया प्लेटला. बघा आणि आपला मसाला तयार झालाय. मित्रांनो त्याला प्रॉपर आपण सेफ घेऊया. बघा गोल पूर्ण सेफ झालाय, तुम्ही बघू शकता. हे बघा प्रॉपर पूर्ण गोल झालाय शेप. तर असं आपल्याला गोल शेप मध्ये बनवायचं आहे. तर आपला 2 तिळगुळ तयार झालाय. बघा तू कसं घेऊन. आता आम्ही याला शेप देतोय मित्रांनो. हे बघा स्टफिंग. तर आता आमचा लाडू तयार झाले मोस्टली. बघा हे बघा लाडू. हे बघा स्टफिंग. खूप गरम आहे बघा लाडू. बंद कर दे. मित्रांनो आमचा लाडू तयार झालाय. हे बघा तुम्ही बघू शकतात लाडू किती भारी आणि मस्त वाटते. मित्रांनो आपले तिळाचे लाडू तयार झालेला आहे आणि तुम्ही आणि तुमच्या परिवाराला आणि सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो तिळगुळ आणि गोड गोड बोला आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असंच मला सपोर्ट करत